नमस्कार सर्वांना। बघा, अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे। अंगणवाडीतील जो आहार आहे तो बदलण्यात येणार आहे। खिचडी आता अंगणवाडीच्या आहारामधून खिचडी ही गायब होणार आहे आणि काय भेटणार याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना, अंगणवाडी सेविकांना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आता खिचडी ही अंगणवाडीच्या आहारामधून आता खिचडी ही गायब होणार आहे। अंगणवाडीतील आहार बदलला, काय मिळणार याची सर्व डिटेल्समध्ये माहिती पहा। तर बघा, अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता बालकांच्या ताटात व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात येणार आहे। पूर्ण महाराष्ट्रभरातील लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। तरी पुणे जिल्ह्यातील आलेली न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। बघा, पुणे जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून आता खिचडी हा जो पदार्थ आहे तो गायब होणार आहे। याच्या ठिकाणी व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफचा समावेश हा केला जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। महिला व बालविकास विभागाच्या सुधारित सूचनेनुसार पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स हा पदार्थ कायम ठेवण्यात आला असून त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकिट दिले जाणार आहे। पौष्टिक तुरडाळ खिचडी प्रीमिक्सऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करण्यात येणार आहे। पौष्टिक बहुधान्य प्रथिन मिश्रण पाककृती पूर्वरत राहणार असून भरड धान्ययुक्त बहुधान्य मिश्रणऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आलेला आहे। या सुधारित आहारांचा लाभ अंगणवाडीतील बालके, स्तनदा माता आणि गरोदर माता यांना भेटणार आहे। तर बघा ताईंनो, आपला जो अंगणवाडीचा THR आहे, ज्याला आपण घरपोच आहार म्हणतो, याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल होणार आहे। खूप दिवसांपासून लाभार्थ्यांची आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांची देखील मागणी होती की THR बदला, कारण की त्या THR मध्ये येणारा उग्र वास आणि ते सर्व मसाले मिक्स असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा वेगळा कोमट वास येत होता। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। महिला व बालविकास विभागाने घरपोच आपला जो आहार आहे या योजनेतील पाककृतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे आणि हा बदल करण्याचा मुख्य हेतू लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकार्य आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। गरोदर महिला आणि स्तनदा माता, बालके यांना हा आहार आवडीने खावेत यासाठी व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश आता करण्यात आलेला आहे। महिला व बालविकास विभागाच्या सभापती अंकिता पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आणलेली आहे। बघा, पुणे जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 4395 अंगणवाड्या या कार्यरत आहेत। या केंद्रामार्फत जवळपास 1,06,000 बालके तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच आहाराचा लाभ दिला जातो। माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पासून सुधारित घरपोच पोषणाचा आहाराचा पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, चविष्ट आहार मिळावा या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्यूट्रीपफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटांचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित खाद्यसूचीनुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला अंकिता पाटील, सभापती महिला व बालविकास विभाग यांच्याकडून आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा ताईंनो हा व्हिडिओ आहे। अंगणवाडीचा जो THR आहे तो THR मध्ये बदल होणे अत्यंत गरजेचे होते आणि आता स्वतंत्र मसाल्याचे पाकिट देखील देण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।